Hello everyone. Now in this video we will going to study syllabus topic single beam, single trace, CRO, cathode ray oscilloscope. Syllabus topic 5.5.2 block diagram of oscilloscope and controls and explanation. ऑसिलोस्कोप म्हणजे कॅथोड रे ट्यूब वापरून तयार करण्यात आलेला एक उपकरण. ओके, CRT आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिला होता. कॅथोड रे ट्यूब त्याचा वापर करून एक बनवण्यात आलेलं उपकरण म्हणजेच ऑसिलोस्कोप. त्याचे आपण ब्लॉक डायग्राम, कंट्रोल्स आणि एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. सिलेबस टॉपिक 5.5.2. ओके, ऑसिलोस्कोपचे आपण ब्लॉक डायग्राम इथे पाहूया. इथे पाहू शकतो आपण ब्लॉक डायग्राम ऑफ ऑसिलोस्कोप. याच्यामध्ये पहा, सर्वप्रथम वर्टिकल डायरेक्ट इनपुट आहे, वर्टिकल इनपुट आहेत, वर्टिकल ॲम्प्लिफायर्स आहेत. ओके, त्याचबरोबर हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायर, हॉरिझॉन्टलला इनपुट आहे, एक्सटर्नल हॉरिझॉन्टल इनपुटकडून येऊ शकतं. ठीक आहे. इंटरनल इनपुट आहेत, स्वीप सिलेक्टर आहे, सिंक्रोनस सिलेक्टर स्विच आहेत, इंटरनल एक्सटर्नल लाईन याच्याद्वारे आपण सिंक्रोनाइज सिलेक्टर करू शकतो. सिंक्रोनस ॲम्प्लिफायर दिलेला आहे. स्वॉटूथ स्वीप जनरेटर. ओके, स्वॉटूथ स्वीप जनरेटरचा ब्लॉक इथे आहे. ब्लँकिंग सर्किट, कॅलिब्रेशन ऑसिलेटर इथे पाहू शकतो. आणि हा आपला CRT. ह्याच्या कंट्रोल ग्रिड्स असतील किंवा फोकसिंग ॲनोड्स असतील. हा कॅथोड आहे, हीटर आहे, फिलामेंट. त्याच्यातून निघणारा जो बीम आहे, इलेक्ट्रॉन बीम आहे हीटरमधून निघणारा. ठीक आहे, त्याला कंट्रोल करण्यासाठी व्हर्टिकल डिफ्लेक्शन प्लेट आणि हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन प्लेट किंवा स्क्रीनवरती तो इलेक्ट्रॉन बीम आल्यानंतर त्याला कंट्रोल करणे, त्याची इंटेन्सिटी, फोकस. ओके, आणि ॲस्टिग्मॅटिझम म्हणजे एक प्रकारचा दृष्टिदोष, तो कंट्रोल करण्यासाठी आपल्याला ह्या ब्लॉक्सची गरज आहे. व्हर्टिकल ॲम्प्लिफायर, हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायर असेल, सिंक्रोनस ॲम्प्लिफायर असेल, स्वॉटूथ स्वीप जनरेटर असतील, ब्लँकिंग सर्किट असतील. ओके, तर आता हे जे काय ब्लॉक आहेत किंवा हा ब्लॉक डायग्राम आहे, ब्लॉक डायग्राम ऑफ ऑसिलोस्कोप, हे आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. ठीक आहे. तर पहा इकडे सिलेबस टॉपिक 5.5.2 ब्लॉक डायग्राम ऑफ ऑसिलोस्कोप अँड कंट्रोल्स अँड एक्सप्लेनेशन. MSBTच्या समर 14, समर 16, विंटर 16, विंटर 18च्या एक्झाममध्ये ऑसिलोस्कोप या टॉपिकवरती क्वेश्चन विचारले होते. ड्रॉ अ नीट ब्लॉक डायग्राम ऑफ CRO अँड स्टेट फंक्शन ऑफ इच ब्लॉक. ओके, लिस्ट एनी 4 मेजर नॉब्स ऑन फ्रंट पॅनल ऑफ CRO. ठीक आहे, CROच्या फ्रंट पॅनलवरती असणारे नॉब्स जे आहेत, कंट्रोल बटन जे आहेत, ते त्यांची नावे लिहा, कोणतेही 4. ड्रॉ द नीट लेबल्ड डायग्राम शोविंग द कंट्रोल्स अवेलेबल ऑन द फ्रंट पॅनल ऑफ CRO. पुन्हा तोच प्रश्न आहे, विंटर 18च्या एक्झाममध्ये 6 मार्क्ससाठी विचारला होता. एक एक ब्लॉक आपण व्यवस्थित डिटेलमध्ये शिकणार आहोत. फर्स्ट ब्लॉक आहे व्हर्टिकल वाय डिफ्लेक्शन सिस्टम. व्हर्टिकल डिफ्लेक्शन सिस्टम, दिस सिस्टम कंट्रोल्स द व्हर्टिकल मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन बीम. ओके, नावातच आहे, दिस सिस्टम कंट्रोल्स द व्हर्टिकल मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन बीम. आपण जर मागील व्हिडिओ पाहिला असाल तर त्याच्यामध्ये व्हर्टिकल डिफ्लेक्शन प्लेट्स आणि हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन प्लेट्स हे कशा पद्धतीनं इलेक्ट्रॉन बीमला कंट्रोल करतात हे मी मागील व्हिडिओमध्ये, मागील लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. ओके, तर त्याच्यातीलच पुढचा ब्लॉक आहे की व्हर्टिकल डिफ्लेक्शन सिस्टम ही कशा पद्धतीने काम करते. दिस सिस्टम कंट्रोल्स द व्हर्टिकल मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन बीम. इलेक्ट्रॉन बीमच्या उभ्या मुवमेंटला ते कंट्रोल करते. ओके, द सिग्नल्स विच आर टू बी एक्झामाइन्ड आर अप्लाइड टू व्हर्टिकल प्लेट्स और वाय डिफ्लेक्शन प्लेट्स थ्रू ॲन इनपुट ॲट्युनेटर अँड नंबर ऑफ ॲम्प्लिफायर स्टेजेस. ज्या सिग्नलला आपण एक्झामाइन करणार आहोत, निरीक्षण करणार आहोत, ओके, त्या सिग्नलला व्हर्टिकल प्लेट्स किंवा डिफ्लेक्शन प्लेट्समधून पास केलं जातं. ओके, अँड इनपुट ॲट्युनेटर. ओके, ॲट्युनेटर म्हणजे ॲम्प्लिफायरच्या विरुद्ध, ॲट्युनेटर म्हणजे कमी करणारा, क्षीण करणारा. ओके,
ॲम्प्लिफायर काय करतो, सिग्नलला ॲम्प्लिफाय करतो, वीक सिग्नलला स्ट्रॉंग बनवतो. अॅटेन्युएटर काय करणार आहे, स्ट्रॉंग सिग्नलला ओके क्षीण करेल. ओके ठीक आहे, अॅटेन्युएटर म्हणजे कमी करेल. अँड नंबर ऑफ ॲम्प्लिफायर स्टेजेस, ठीक आहे. अशा काही अॅटेन्युएटर आणि ॲम्प्लिफायर स्टेजेसमधून त्या सिग्नलला पास करावं लागतं, ठीक आहे. ॲज द सिग्नल नॉट बीइंग सो स्ट्रॉंग, ॲज द सिग्नल नॉट बीइंग सो स्ट्रॉंग, vertical amplifiers are required to produce measurable deflection on the CRT screen. ठीक आहे, जे सिग्नल आहेत ते स्ट्रॉंग नसतील तर, सिग्नल नॉट बीइंग सो स्ट्रॉंग नसतील तर वर्टिकल ॲम्प्लिफायरची गरज आहे की जो वीक सिग्नलला तो स्ट्रॉंग बनवेल. वर्टिकल ॲम्प्लिफायर आर रिक्वायर्ड टू प्रोड्यूस मेजरेबल डिफ्लेक्शन ऑन द CRT स्क्रीन. वेन हाय व्होल्टेज सिग्नल्स आर टू बी एक्झामाइन्ड, ज्यावेळी जास्त व्होल्टेज सिग्नल्स हे एक्झामाइन करायचे असतील, दे मस्ट बी अॅटेन्युएटेड, त्यांना अॅटेन्युएटेड केलं जातं, म्हणजे त्यांना क्षीण केलं जातं, कमी केलं जातं. टू ब्रिंग देम विदिन द रेंज ऑफ वर्टिकल ॲम्प्लिफायर, त्यांना वर्टिकल ॲम्प्लिफायरच्या रेंजमध्ये आणलं जातं. ब्रिंग म्हणजे काय, आणणे. ओके, विदिन द रेंज ऑफ वर्टिकल ॲम्प्लिफायर. द वर्टिकल ॲम्प्लिफायर आउटपुट इज ऑल्सो अप्लाइड टू सिंक्रोनायझिंग ॲम्प्लिफायर. The vertical amplifier output is also applied to synchronizing amplifier. वर्टिकल ॲम्प्लिफायरचं जे आउटपुट आहे ते सिंक्रोनायझिंग ॲम्प्लिफायरला पाठवलं जातं थ्रू सिंक्रोनायझर सेलेक्टर स्विच. ओके, सिंक्रोनायझर सेलेक्टर स्विचच्या मधून इन द इंटरनल पोझिशन. ओके, इंटरनल पोझिशनकडे तो पाठवला जातो. इट विल अलाव, मग पुढे काय होतं, इट विल अलाव द हॉरिझॉन्टल स्वीप सर्किट. इट विल अलाव द हॉरिझॉन्टल स्वीप. आता स्वीप म्हणजे काय, झटकून टाकणे, स्वीप करणे, झट दिशी बाजूला करणे. ओके, इट विल अलाव द हॉरिझॉन्टल स्वीप सर्किट, ठीक आहे, टू बी ट्रिगर्ड. ओके, ट्रिगर्ड म्हणजे चालना देणे, ट्रिगर करणे म्हणजे चालना देणे. इट विल अलाव द हॉरिझॉन्टल स्वीप सर्किट टू बी ट्रिगर्ड बाय द सिग्नल बीइंग इन्व्हेस्टिगेटेड. ओके, अशा पद्धतीने हॉरिझॉन्टल सिग्नल जे आहेत, हॉरिझॉन्टल स्वीप सर्किट जे आहेत ते अलाव केले जातात, ते अलाव केले जातात. ओके ठीक आहे, इथं पाहू शकतो आपण व्हर्टिकल सिग्नल आहे, त्याच्याबरोबर व्हर्टिकल इनपुट आहे, व्हर्टिकल ॲम्प्लिफायर. व्हर्टिकल ॲम्प्लिफायरचं जे आउटपुट आहे ते इथं दिलेलं आहे सिंक्रोनायझेशन ॲम्प्लिफायरला. ओके, इथं तो सिंक्रोनायझेशन सेलेक्टर स्विच आहे की जो सिंक्रोनस करण्यासाठी सिग्नल कुठून आला आहे तो सिलेक्ट करेल. एक तर इंटरनलकडून आला आहे का एक्सटर्नलकडून आला आहे का लाईनकडून आला आहे तो सिलेक्ट करेल. सिंक्रोनायझेशन ॲम्प्लिफायर. Okay, syllabus topic vertical amplifier. The function of vertical amplifier is to amplify the signal applied to vertical deflection plates. Vertical deflection प्लेटला जे सिग्नल आपण अप्लाय करतो त्याला ॲम्प्लिफाय करणे, मोठे करण्याचं काम हा वर्टिकल ॲम्प्लिफायर करतो. इट हॅज मेनी कॅस्केडेड स्टेज, त्याला असे एकसरीत जोडलेले म्हणजे सिरीजमध्ये जोडलेले भरपूर स्टेजेस असतात. इट हॅज मेनी कॅस्केडेड स्टेजेस. अँड अॅटेन्युएटर इज युज्ड इन वर्टिकल ॲम्प्लिफायर सर्किट. ओके, अॅटेन्युएटर सुद्धा वर्टिकल ॲम्प्लिफायर सर्किटमध्ये वापरलं जातं. द अॅटेन्युएटर रिड्यूस द मॅग्निट्यूड ऑफ इनपुट सिग्नल. मग अॅटेन्युएटरचं काय काम आहे की जो आलेल्या सिग्नलचा मॅग्निट्यूड काय करतो, रिड्यूस करतो. अँड ब्रिंग्स इट इन टू द ॲसेप्टेबल रेंज, आणि त्याला ॲसेप्टेबल रेंजमध्ये काय करतो, आणतो. ॲसेप्टेबल म्हणजे चालू शकणारा, तो सिग्नल चालू शकणाऱ्या रेंजमध्ये तो काय करतो, अॅटेन्युएट करतो, कमी करतो, क्षीण करतो. ओके, द वर्टिकल ॲम्प्लिफायर डिसाइड्स सेन्सिटिव्हिटी अँड बँडविड्थ ऑफ CRO. वर्टिकल ॲम्प्लिफायर एकंदरीत काय करते, CROची सेन्सिटिव्हिटी किंवा बँडविड्थ सिलेक्ट करते किंवा ठरवते, डिसाईड करते. ठीक आहे, इथे पाहू शकतो आपण ह्याच डायग्रामचा मी इथं सेक्शन तिथं घेतला होता इथंपर्यंतचा. ठीक आहे, आणि हे इकडून जो व्हर्टिकल ॲम्प्लिफायरकडून आलेला जो सिग्नल आहे जो सिंक्रोनस ॲम्प्लिफायरला दिलेला आहे इंटरनल व्हर्टिकल ॲम्प्लिफायरच्या स्वरूपात, त्याचंच मी इथं क्रॉपिंग करून इथं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ओके, इथे पाहू शकतो आपण व्हर्टिकल ॲम्प्लिफायर हा जो सिग्नल आहे तो इंटरनल म्हणून आलेला आहे, तो सिंक्रोनायझेशन ॲम्प्लिफायरला तिथं दिलेला आहे, सिंक्रोनायझेशन सेलेक्टर स्विचजवळ. ओके, इथे पाहू शकतो आपण इथे. ओके, व्हर्टिकल ॲम्प्लिफायर. ठीक आहे, व्हर्टिकल ॲम्प्लिफायरचा ब्लॉक लक्षात येते का पहा. हॉरिझॉन्टल एक्स डिफ्लेक्शन सिस्टम. आता हॉरिझॉन्टल एक्स डिफ्लेक्शन सिस्टममध्ये कोणकोणते ब्लॉक्स असतात किंवा त्याचं फंक्शन काय. द हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन प्लेट्स कंट्रोल्स द हॉरिझॉन्टल मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन बीम.
ठीक आहे. CRTमध्ये जो इलेक्ट्रॉन बीम आपण एम्बार्ड करणार आहे स्क्रीनवरती, त्या इलेक्ट्रॉन बीमला हॉरिझॉन्टली मुवमेंट त्याची कंट्रोल करण्यासाठी हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन प्लेट्स तिथे यूज केलेले असतात. दीज आर कनेक्टेड टू हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायर. हे हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायरला कनेक्ट केलेले असतात. ठीक आहे. कोण कनेक्ट केलेले असतात? हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन प्लेट्स. ओके. द हॉरिझॉन्टल एक्स डिफ्लेक्शन प्लेट्स आर फेड बाय अ स्वीप व्होल्टेज. म्हणजे हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन प्लेट्स जे आहेत त्यांना स्वीप व्होल्टेज फेड केलेलं आहे. त्यांना स्वीप व्होल्टेज म्हणजे झटकून दिलेलं आहे, एकदम जोराचे व्होल्टेज काय केलेले आहेत ते फेड केलेले आहेत. ओके. दॅट प्रोड्युसेस अ टाइम बेस. जेणेकरून ते टाइम बेस जनरेट करतील. दे आर फेड डायरेक्टली व्हेन व्होल्टेजेस आर ऑफ सफिशियंट मॅग्निट्यूड. ते डायरेक्टली फेड केलं जातात ज्यावेळी व्होल्टेज मॅग्निट्यूड, व्होल्टेजची लेवल ही सफिशियंट असते, पूरक असते त्यावेळी. ओके. सिलेबस टॉपिक आहे हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायर. ओके. मगाच्याच ब्लॉक डायग्राममधला मी हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायर, जसा की व्हर्टिकल ॲम्प्लिफायरचं क्रॉपिंग करून इथं पिक्चर टाकलं होतं, तसंच हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायरचं सुद्धा आपण इथे पिक्चर पाहू शकतो. हॉरिझॉन्टल एक्स डायरेक्शनची डिफ्लेक्शन, त्या सिस्टमला एक्सटर्नल हॉरिझॉन्टल इनपुट जो हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायर घेतो. ओके. आणि इकडून स्वीप सिलेक्टर स्विचकडून जो आलेला सिग्नल आहे तोही हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायरला दिला जातो या स्विचद्वारे. ओके. स्वीप सिलेक्टरद्वारे. Horizontal amplifier. The function of horizontal amplifier is to amplify the signal applied to horizontal deflection plate. ओके. हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन प्लेटला जो सिग्नल अप्लाय होणार आहे त्याला ॲम्प्लिफाय करण्याचं काम, म्हणजे मोठं करण्याचं काम, स्ट्रॉंग करण्याचं काम हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायर करणार आहे. इट हॅज मेनी कॅस्केडेड स्टेज. याला सुद्धा एक सिरीज जोडलेले, म्हणजे सिरीजमध्ये जोडलेले. कॅस्केडेड कनेक्शन म्हणजे सिरीजमध्ये जोडलेले. इट हॅज मेनी कॅस्केडेड स्टेजेस. वेन व्होल्टेज अँड करंट इज टू बी मेजर्ड. ज्यावेळी व्होल्टेज आणि करंट मेजर करणार असतो आपण, द इनपुट सिग्नल टू हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायर इज सॉटूथ वेव्ह. ओके. मग जो हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायरला जो इनपुट सिग्नल आहे तो सॉटूथ वेव्ह असतो. सॉटूथ वेव्ह म्हणजे करवतीच्या दातासारखा, तिरपा सॉटूथ वेव्ह. ओके. त्रिकोणी ज्याला आपण म्हणतो. वेन फ्रिक्वेन्सी अँड फेज इज टू बी मेजर्ड. ज्यावेळी फ्रिक्वेन्सी आणि फेज हे मेजर करणार असतो त्यावेळी द इनपुट सिग्नल टू द हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायर इज गिवन एक्सटर्नल. ओके. मग ज्यावेळी आपण फ्रिक्वेन्सी आणि फेज मेजर करणार असतो त्यावेळी हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायरला इनपुट सिग्नल म्हणून काय दिलं जातं? इज गिवन एक्सटर्नल. ओके. एक्सटर्नल इनपुट हा दिला जातो. ठीक आहे. एक्सटर्नल हॉरिझॉन्टल इनपुट. ओके. नेक्स्ट पहा. ॲट द टाइम ऑफ अप्लाइंग एक्सटर्नल सिग्नल अप्लाय करण्याच्या वेळी टू एक्स प्लेट्सला दे कॅन बी फेड थ्रू हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायर. त्यांना हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायरमधून पास केलं जातं व्हाया द स्वीप सिलेक्शन स्विच इन द एक्सटर्नल पोझिशन. ओके. व्हाया म्हणजे च्या मार्गे, स्वीप सिलेक्शन स्विचच्या मार्गे तिथं पास केलं जातं. ओके. इन द एक्सटर्नल पोझिशन. वेन द स्वीप सिलेक्टर स्विच इज इन द इंटरनल पोझिशन. ज्यावेळी स्वीप सिलेक्टर स्विच हा इंटरनल पोझिशनला असतो, द हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायर रिसिव्ज अन इनपुट फ्रॉम सॉटूथ स्वीप जनरेटर. ओके. हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायर काय करतो? सिग्नल रिसीव्ह करतो, इनपुट सिग्नल रिसीव्ह करतो फ्रॉम सॉटूथ स्वीप जनरेटरकडून. ठीक आहे. सॉटूथ म्हणजेच काय? करवतीच्या दातासारखा. स्वीप म्हणजे झटकून दिलेला. ठीक आहे. जनरेटर म्हणजेच काय? करवतीच्या दातासारखं दिसणारे सिग्नल जे आहेत एकदम झटक दिशे आलेले आहेत ते म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो? सॉटूथ स्वीप जनरेटर. विच इज ट्रिगर्ड. जो की तो चालना दिलेला आहे बाय, की ज्याच्याने सिंक्रोनायझिंग ॲम्प्लिफायरद्वारे. ओके. सिंक्रोनायझिंग ॲम्प्लिफायरद्वारे. सिलेबस टॉपिक टाइम बेस जनरेटर. सिलेबस टॉपिक काय आहे? टाइम बेस जनरेटर. टाइम बेस जनरेटरचं वर्किंग काय पहा. द फंक्शन ऑफ टाइम बेस जनरेटर इज टू ड्राईव्ह इलेक्ट्रॉन बीम. द फंक्शन ऑफ टाइम बेस जनरेटर इज टू ड्राईव्ह इलेक्ट्रॉन बीम. ओके. टाइम बेस जनरेटर काय करतो? ड्राईव्ह करतो इलेक्ट्रॉन बीमला ॲट स्टेडी स्पीड टुवर्ड्स द स्क्रीन. स्क्रीनकडे स्टेडी स्पीड म्हणजे स्थिर गतीने तो काय करतो? स्क्रीनकडे ड्राईव्ह करतो, वळवतो. इट ऑल्सो ब्रिंग्स बीम बॅक टू द LHS आफ्टर. ठीक आहे. तो परत बीमला लेफ्ट हँड साईडला आणतो CRTच्या म्हणजे स्क्रीनपासून बाजूला. ओके. बॅक आफ्टर इट रिचेस द मॅक्झिमम RHS पोझिशन. ओके. आफ्टर म्हणजे त्यानंतर. राईट हँड साईडला म्हणजेच काय, की जे व्हर्टिकल डिफ्लेक्शन प्लेट आहेत, हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन प्लेट आहेत. ओके. ती झाली LHS बाजू. आणि जी ॲक्वाडॅक स्क्रीन जी होती, ॲक्वाडॅक कोटिंग जे होतं आणि स्क्रीन जी होती याला आपण
RHS साईड म्हणूया. ओके, CRTचा व्हिडिओ जर पाहिला असेल तर त्याच्यामध्ये आहे, CRTच्या लेक्चर्समध्ये मी तो एक्सप्लेन केलेला आहे. ओके, LHS. ठीक आहे. मग टाइम बेस्ड जनरेटर त्या इलेक्ट्रॉन बीमला LHS साईडला सुद्धा आणतो आफ्टर इट रिचेस द मॅक्झिमम RHS पोझिशन. द टाइम बेस्ड जनरेटर प्रोड्युसेस सॉटूथ वेव्ह. टाइम बेस्ड जनरेटर काय करतो, सॉटूथ वेव्ह प्रोड्यूस करतो, निर्माण करतो. द फ्रिक्वेन्सी ऑफ दिस वेव्ह इज सेम ॲज दॅट ऑफ इनपुट सिग्नल. ओके, या सॉटूथ वेव्हची फ्रिक्वेन्सी जी आहे ती सेम असते इनपुट सिग्नलसारखी. इन मेनी ॲप्लिकेशन्स ऑफ CRO. ओके, बऱ्याचशा CROच्या बऱ्याचशा ॲप्लिकेशन्समध्ये टाइम बेस्ड जनरेटर इज नॉट निडेड. टाइम बेस्ड जनरेटर हा तिथं गरजेचा नसतो. सो एक्सटर्नल इनपुट सिग्नल आर अप्लाय टू हॉरिझॉन्टल प्लेट्स थ्रू. ओके, म्हणून एक्सटर्नल इनपुट सिग्नल, बाहेरचा इनपुट सिग्नल अप्लाय केला जातो टू द हॉरिझॉन्टल प्लेट्स थ्रू च्यामधून. इथे पाहू शकतो बाहेरचे जे सिग्नल्स आहेत ते टाइप्स ऑफ स्वीप्स. स्वीप्स म्हणजे झटकून दिलेले एकदम बाहेरचे सिग्नल. द फॉलोइंग आर बेसिक टाइप्स ऑफ स्वीप्स. रिकरंट स्वीप, ट्रिगर्ड, ड्रिव्हन स्वीप, नॉन सॉटूथ स्वीप. ओके, इथे पाहू शकतो आपण सिंक्रोनायझेशन ॲम्प्लिफायर आहे, इंटरनल सिग्नल आहे जो की व्हर्टिकल ॲम्प्लिफायर कडून आलेला आहे. एक्सटर्नल सिंक्रोनायझेशन ट्रिगर. ओके, इथे दिसते लाईन, हा सिंक्रोनस सिलेक्टर स्विच आहे. सिंक्रोनस सिलेक्टर स्विच जो की तो कोणत्या स्वीपला सिलेक्ट करणार आहे, इंटरनल का एक्सटर्नल, जो की तो टाइम बेस्ड जनरेटर कडून आलेले सॉटूथ वेव्ह आहेत. ओके, CROच्या बऱ्याचशा ॲप्लिकेशन्समध्ये टाइम बेस्ड जनरेटरची गरज नसते. मग अशा वेळी एक्सटर्नल इनपुट सिग्नल हा सिंक्रोनायझेशन ॲम्प्लिफायरला तिथं देण्याची गरज असते. मग अशा वेळी एक्सटर्नल जे सिग्नल्स आहेत ते कुठून निर्माण करणार, तर रिकरंट स्वीप आहे, ट्रिगर्ड आहे, ड्रिव्हन स्वीप आहे, नॉन सॉटूथ स्वीप आहे. ओके, हे आपण पाहणार आहोत. ठीक आहे, इथं पाहू शकतो आपण सॉटूथ स्वीप जनरेटर आहे आणि इथे खाली ब्लँकिंग सर्किट आहे. ओके, आणि इकडे कॅलिब्रेशन ऑसिलेशन आहे, कॅलिब्रेशन ऑसिलेटर. इकडे पाहू शकतो आपण रिकरंट स्वीप, ट्रिगर्ड, ड्रिव्हन स्वीप आणि नॉन सॉटूथ स्वीप, हे जे की एक्सटर्नल इनपुट सिग्नल असणार आहेत. इथे पाहू शकतो आपण रिकरंट स्वीप म्हणजे काय. इन दिस टाइप ऑफ स्वीप द सॉटूथ वेव्हफॉर्म इज रिपिटेटिव्ह. ओके, अशा प्रकारच्या स्वीपमध्ये सॉटूथ वेव्हफॉर्म ही पुन्हा पुन्हा निर्माण केली जाते, रिपिटेटिव्ह असते. अ न्यू स्वीप इज स्टार्टेड इमिजिएटली आफ्टर द प्रिव्हियस स्वीप इज ट्रान्समिटेड. ओके, एक न्यू स्वीप, नवीन स्वीप तयार होते, स्टार्टेड होते इमिजिएटली, त्वरित, आफ्टर द प्रिव्हियस स्वीप इज टर्मिनेटेड. ओके, आफ्टर द प्रिव्हियस स्वीप म्हणजे मागील स्वीप टर्मिनेट झाल्यानंतर, संपुष्टात आल्यानंतर नेक्स्ट जी आहे नवीन स्वीप ही त्वरित काय तिथं होते, स्टार्ट होते. यालाच आपण म्हणतो रिकरंट स्वीप. ओके, ट्रिगर्ड म्हणजे चालना दिली असलेली स्वीप. ठीक आहे. इन दिस केस इट इज डिझायरेबल दॅट द स्वीप कंट्रोल रिमेन्स इनकॉर्पोरेटिव्ह अँड स्वीप बी इनिशिएटेड बाय द वेव्हफॉर्म अंडर एक्झामिनेशन. या केसमध्ये असं डिझायरेबल आहे की द स्वीप कंट्रोल रिमेन्स इनकॉर्पोरेटिव्ह. स्वीप कंट्रोल जो आहे तो इनकॉर्पोरेटिव्ह असला पाहिजे अशी डिझायर्ड आहे. अँड द स्वीप बी इनिशिएटेड बाय द वेव्हफॉर्म, आणि स्वीप इनिशिएटेड झाला पाहिजे वेव्हफॉर्मद्वारा बाय द वेव्हफॉर्म अंडर एक्झामिनेशन. इन सम केसेस वेव्हफॉर्म मे बी पिरियडिक. काही केसेसमध्ये वेव्हफॉर्म जे असतात ते पिरियडिक असतात, म्हणजे त्यांचं टायमिंग ठरलेलं असतं. इन ट्रिगर्ड स्वीप. ओके, आता ट्रिगर्ड स्वीपमध्ये काय होतं पहा. इन ट्रिगर्ड म्हणजे चालना दिली असलेली स्वीप. इन ट्रिगर्ड स्वीप और सिंगल स्वीप द स्पॉट इज स्वेप्ट वन्स अक्रॉस द स्क्रीन. ओके, द स्पॉट इज स्वेप्ट म्हणजे झटकून टाकलेले, स्वीप म्हणजे झटकलेले, जस्ट आत्ताच स्वीप केलेले. ओके, आणि द स्पॉट इज स्वेप्ट. ओके, जो काय स्पॉट आहे तो स्वेप्ट केल्यानंतर स्वेप्ट वन्स अक्रॉस द स्क्रीन in response to the triggered signal. The triggered sweep is used for examination of transient or one-time signal and the waveform is photographed for record. ओके, येते का लक्षात पहा. अगदी बारीक इथं दाखवलेलं आहे ट्रिगर्ड स्वीप किंवा या संकल्पनेत, या फेनॉमेनॉनमध्ये. इन ट्रिगर्ड स्वीपमध्ये काय होतं, और सिंगल
स्वीप किंवा एका सिंगल स्वीपमध्ये काय होतं पहा, द स्पॉट इज स्वेप्ट वन्स अक्रॉस द स्क्रीन इज रिस्पॉन्स टू द ट्रिगर्ड सिग्नल. ओके, जो काय स्पॉट आहे तो स्वेप्ट केला जातो एकदाच अक्रॉस द स्क्रीन, स्क्रीनच्या भोवतालचा, ओके, इन रिस्पॉन्स टू द ट्रिगर्ड सिग्नल. ओके, ट्रिगर्ड सिग्नलच्या रिस्पॉन्समध्ये. द ट्रिगर्ड स्वीप इज यूज्ड फॉर एक्झामिनेशन ऑफ ट्रान्झिएंट ऑर वन टाइम सिग्नल अँड द वेव्हफॉर्म इज फोटोग्राफ्ड फॉर द रेकॉर्ड. ओके, ट्रिगर्ड स्वीप ही वापरली जाते एक्झामिनेशन करण्यासाठी ट्रान्झिएंट किंवा वन टाइम सिग्नल म्हणजे एकाच वेळचा आलेल्या सिग्नलला, अँड द वेव्हफॉर्म आणि वेव्हफॉर्मला इज फोटोग्राफ्ड फॉर रेकॉर्ड, आणि वेव्हफॉर्मला तिथं फोटोग्राफ केलं जातं रेकॉर्डिंग करण्यासाठी. ड्रिव्हन स्वीप. ओके, ड्रिव्हन स्वीप, ड्रिव्हन म्हणजे चालवित असलेला, ड्रिव्हन स्वीप, स्वीपला चालवणारा. इन मोस्ट केसेस ड्रिव्हन स्वीप इज युज्ड वेअर द स्वीप इज रिकरंट बट ट्रिगर्ड बाय द सिग्नल अंडर टेस्ट. ओके, इन मोस्ट केसेस अ ड्रिव्हन स्वीप ही वापरली जाते वेअर, जिथे द स्वीप इज रिकरंट, जो काय स्वीप आहे तो रिकरंट असेल तिथे, परंतु ट्रिगर्ड, ज्याला ट्रिगर्ड केलं जातं, ज्याला चालना दिली जाते बाय द सिग्नल अंडर टेस्ट, म्हणजे जो सिग्नल टेस्ट करणार आहे त्यांनाच त्याला काय करायचं आहे, चालना द्यायची आहे, ट्रिगर करायचं आहे. नॉन सॉटूथ स्वीप. नॉन सॉटूथ स्वीप म्हणजेच काय, करवतीच्या दातासारखे दिसणारे जे स्वीप होते ते रिकरंटमध्ये होते. ओके, आता इथं नॉन सॉटूथ स्वीप सांगितलेले आहेत, म्हणजे करवतीच्या दातासारखे नसणारे स्वीप जे आहेत ते म्हणजे काय पहा, नॉन सॉटूथ स्वीप व्होल्टेजेस आर युटिलाइज्ड फॉर स्वीप सर्किट. ओके, त्यांना स्वीप सर्किटद्वारे युटिलाइज केलं जातं, वापरलं जातं फॉर ॲप्लिकेशन्स लाईक कम्पॅरिझन ऑफ टू फ्रिक्वेन्सीज. ओके, दोन फ्रिक्वेन्सी कम्पॅरिझन करण्यासाठी अशा पद्धतीचे स्वीप वापरले जातात. ऑर फॉर फाइंडिंग फेज शिफ्ट बिटवीन टू व्होल्टेजेस स्वीप फ्रिक्वेन्सीज व्हॅरी विथ द टाइप ऑफ ऑसिलोस्कोप. A laboratory oscilloscope may have sweep frequencies up to several megahertz. Most TV services requires a sweep voltage frequency up to 1 megahertz. Okay. Synchronization. Synchronization म्हणजेच काय, समचलित आणणारा, जुळवून आणणारा. ओके, ज्या त्या इन्स्टंटला जुळवून आणणारा सिंक्रोनायझेशन. द सिग्नल बीइंग मेजर्ड म्हणजे जो सिग्नल आपण मेजर करायला लागलोय तो, द सिग्नल बीइंग मेजर्ड इज टू बी सिंक्रोनाइज्ड विथ द स्वीप, त्याला स्वीप सोबत सिंक्रोनाइज. ओके, सिंक्रोनाइज्ड विथ द स्वीप युज्ड. सिंक्रोनायझेशन हॅज टू बी डन टू ऑब्टेन अ स्टेशनरी पॅटर्न. सिंक्रोनायझेशन हे कशासाठी वापरलं जातं पहा, किंवा सिंक्रोनायझेशन का करायचं आहे, तर स्टेशनरी पॅटर्न मिळवण्यासाठी, स्क्रीनवरती स्टेशनरी स्थिर एक पॅटर्न मिळवण्यासाठी सिंक्रोनायझेशन करणं गरजेचं आहे. दिस रिक्वायर्स दॅट द टाइम बेस be operated at a submultiple frequency of the signal under measurement applied to Y-plates. Okay, this require that यांना गरज आहे की टाइम बेसनं काय करायला पाहिजे, ऑपरेटेड ॲट अ सब मल्टिपल फ्रिक्वेन्सी. टाइम बेस हा सब मल्टिपल फ्रिक्वेन्सी म्हणून ऑपरेट तिथे झाला पाहिजे ऑफ द सिग्नल अंडर मेजरमेंट, जो सिग्नल मेजर करणार आहोत त्याची फ्रिक्वेन्सी अप्लाइड टू वाय प्लेट. ओके, जो की तो वाय प्लेट्सला अप्लाइड होणार आहे तो सिग्नल. सोर्सेस ऑफ सिंक्रोनायझेशन. सिंक्रोनायझेशन होण्याचे सोर्सेस कुठे आहेत पहा. सोर्सेस ऑफ सिंक्रोनायझेशन इंटरनल सिंक्रोनायझेशन आहे, एक्सटर्नल सिंक्रोनायझेशन आहे आणि लाईन सिंक्रोनायझेशन आहे. फिगर 5.5.5 सोर्सेस ऑफ सिंक्रोनायझेशन. आता इंटरनल सिंक्रोनायझेशन म्हणजे काय, द ट्रिगर इज ऑब्टेन्ड फ्रॉम सिग्नल बीइंग मेजर्ड थ्रू द व्हर्टिकल ॲम्प्लिफायर. ओके, द ट्रिगर म्हणजेच काय, चालना देणारा, ट्रिगर करणारा, सुरुवात करणारा. द ट्रिगर इज ऑब्टेन्ड फ्रॉम द सिग्नल बीइंग मेजर्ड थ्रू द व्हर्टिकल ॲम्प्लिफायर. एक्सटर्नल सिंक्रोनायझेशन म्हणजे काय, अन एक्सटर्नल ट्रिगर सोर्स इज ऑल्सो टू ट्रिगर और इनिशिएट द सिग्नल बीइंग मेजर्ड. ठीक आहे. लाईन सिंक्रोनायझेशन म्हणजे किंवा तिथं ही काय बा सोर्स, लाईन सोर्स म्हणजे काय, लाईन सोर्स ऑफ सिंक्रोनायझेशन. द ट्रिगर इज ऑब्टेन्ड फ्रॉम द पॉवर सप्लाय टू द CRO विच मे बी 230 वोल्ट 50 हर्ट्ज ऑल्सो. याला आपण सुद्धा काय म्हणतो, सोर्स ऑफ सिंक्रोनायझेशन, लाईन सोर्स ऑफ सिंक्रोनायझेशन. ओके, नेक्स्ट आहे ब्लँकिंग सर्किट. ब्लँकिंग सर्किट इथं दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे. ब्लँकिंग सर्किट इथे पहा. ब्लँकिंग सर्किट म्हणजे सॉटूथ स्वीप जनरेटरकडून ब्लँकिंग सर्किटला इनपुट दिलं जातं. ओके, ब्लँकिंग सर्किट. वेन अ सॉटूथ स्वीप व्होल्टेज इज अप्लाइड टू एक्स प्लेट्स इट मूव्स the beam across CRT in a straight horizontal line from left to right during the sweep or trace time TS. ठीक आहे.
पहा इथं काय होतं, वेन ज्यावेळी सॉटूथ स्वीप करवतीच्या दातासारखे दिसणारे स्वीप व्होल्टेजेस इज अप्लाइड टू एक्स प्लेटला अप्लाय केल्यानंतर इट मूव्स द बीम अक्रॉस द CRT, जो इलेक्ट्रॉन बीमला CRTच्या भोवती काय करतो, मूव्स करतो इन अ स्ट्रेट हॉरिझॉन्टल लाईन. ओके, स्ट्रेट हॉरिझॉन्टल लाईन फ्रॉम लेफ्ट टू राईट. ओके, स्क्रीनच्या लेफ्ट टू राईट म्हणजे लेफ्ट पासून ते राईट पर्यंत स्क्रीन वाचली जाते राईट ड्युरिंग द स्वीप ऑर ट्रेस टाइम. द स्लो मुवमेंट ऑफ द स्पॉट विल अपियर ॲज अ सॉलिड लाईन. जर का इलेक्ट्रॉन बीमची स्लो मुवमेंट होत असेल तर तिथे स्पॉट अपियर होतो ॲज अ सॉलिड लाईन म्हणून वेन द रेट ऑफ मुवमेंट एक्सिड्स द थ्रेशोल्ड ऑफ persistent of vision. The slow movement of the spot will appear as a solid line when ज्यावेळी the rate of movement exceeds the threshold of persistent of vision. Below this threshold limit, a moving spot is perceived if flyback time is very small. The spot remains invisible. Below this threshold limit, ओके, थ्रेशोल्ड लिमिट म्हणजे एक पातळी असते की ज्याच्या तिथं ती ठरवून दिलेली असते. थ्रेशोल्ड लिमिट, अ मूव्हिंग स्पॉट इज परसिव्ड इफ फ्लायबॅक टाइम इज व्हेरी स्मॉल. द स्पॉट रिमेन्स इनविजिबल. इन ॲक्च्युअल प्रॅक्टिस द फ्लायबॅक टाइम इज नॉट झिरो अँड द रिट्रेस मे कॉज कन्फ्युजन. ओके, ॲक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये द फ्लायबॅक टाइम जो आहे इज नॉट झिरो. ओके, तो झिरो नसतो अँड द रिट्रेस मे कॉज कन्फ्युजन. आणि जो रिट्रेस लाईन जो आहे म्हणजेच स्क्रीनमध्ये इलेक्ट्रॉन बीम लेफ्ट बाजूपासून राईट बाजूपर्यंत जे स्क्रीन वाचणार आहे, रीड करणार आहे, ओके, त्यावेळी जे लाईन्स तयार होतात त्यांना आपण रिट्रेस लाईन्स म्हणतो. ठीक आहे. इन ॲक्च्युअल प्रॅक्टिस द फ्लायबॅक टाइम इज नॉट झिरो अँड द रिट्रेस मे कॉज कन्फ्युजन. दस रिट्रेस शुड बी इलिमिनेटेड ऑर ब्लँकड आउट. ओके, अशामुळे रिट्रेस जे आहेत ते काय केलं जातं, इलिमिनेट केलं जातं ऑर ब्लँकड आउट म्हणजे घालवले जाणे. ओके, द रिट्रेस इज ब्लँकड आउट बाय अप्लाइंग अ हाय निगेटिव्ह व्होल्टेज टू द ग्रिड ड्युरिंग द फ्लायबॅक पिरियड TS. द ब्लँकिंग व्होल्टेज इज युजली डेव्हलप्ड बाय द स्वीप जनरेटर. आणि हे ब्लँकिंग व्होल्टेज युजली डेव्हलप केलं जातं बाय स्वीप जनरेटरद्वारा. ओके, इंटेन्सिटी झेड ॲक्सिस मॉड्युलेशन. लक्षात येते का पहा, ब्लँकिंग सर्किट काय आहे, रिट्रेस इलिमिनेट करण्यासाठी. ओके, ब्लँकिंग सर्किट काय आहे, रिट्रेस इलिमिनेट करण्यासाठी. ठीक आहे. इंटेन्सिटी झेड ॲक्सिस मॉड्युलेशन म्हणजेच काय, बदल करणे. एका सिग्नलला दुसऱ्या सिग्नलच्या प्रमाणे बदल घडवून आणणे म्हणजे मॉड्युलेशन. ठीक आहे. इंटेन्सिटी झेड ॲक्सिस मॉड्युलेशन. इट इज कॅरिड आउट बाय इन्सर्टिंग अ सिग्नल बिटवीन द ग्राउंड अँड द कॅथोड ऑर कंट्रोल ग्रीड. इट इज कॅरिड आउट बाय inserting a signal between the ground and the cathode or control grid. Z-axis modulation is applied during normally visible portion of the trace. It is used for brightening the display. Z-axis modulation कशासाठी यूज केलं जातं, डिस्प्लेला ब्राईटनिंग करण्यासाठी. Periodic positive pulses are applied to the grid to brighten the beam during the sweep period. These beta brightened spot are used as markers for time calibration of the main waveform. ओके, इथं पाहू शकतो आपण CROचं फ्रंट पॅनल आहे. ओके, इथं व्हर्टिकल पोझिशन, हॉरिझॉन्टल पोझिशनचे नॉब आहेत. त्याचबरोबर लाईन इनपुटचे काही नॉब आहेत, एक्सटर्नल सिंक्रोनायझेशनचे नॉब आहेत, ऑन ऑफचा मेन स्विच आहे. ओके, इथे Y इनपुट्स आहे, ग्राउंड सोबत दिलेला आहे, X इनपुट आहे इकडे ग्राउंड सोबत दिलेला आहे. ठीक आहे. इथे इंटेन्सिटी कमी जास्त करण्यासाठी आणि ते सेन्सिटिव्हिटी कमी जास्त करण्यासाठी नॉब दिलेले आहेत. ओके, पोझिशनिंग कंट्रोल इथे पाहू शकतो. व्हर्टिकल पोझिशनिंग कंट्रोलचा एक मी क्रॉपिंग इमेज टाकलेली आहे. इथं पोटेन्शियोमीटर यूज केलेला आहे. पोझिशनिंग कंट्रोल, द पोझिशनिंग ऑफ द ट्रेस on the screen is done by the applying small independent internal DC voltages to the deflecting plates, and control can be obtained by varying the voltage with the help of potentiometer. Okay, इंटरनल DC व्होल्टेज अप्लाय केला जातो डिफ्लेक्टिंग प्लेट्सला
अँड कंट्रोल कॅन बी ऑप्टेंड, आणि कंट्रोल मिळवलं जातं बाय वॅरिंग द व्होल्टेज विथ द हेल्प ऑफ पोटेन्शियोमीटर. ठीक आहे. फोकस कंट्रोल. द फोकसिंग इलेक्ट्रोड ॲक्ट्स लाईक अ लेन्स. Okay, the focusing electrodes acts like a lens whose focal length can be changed. Okay, the change is obtained by changing the potential of the focusing anode. जो चेंज आहे तो ऑप्टेन केला जातो पोटेन्शियल चेंज करून, पोटेन्शियल ऑफ फोकसिंग ॲनोड. इथं पाहू शकतो आपण, खाली आहे इंटेन्सिटी फोकस ॲस्टिग्मॅटिझम. ओके, ॲस्टिग्मॅटिझम म्हणजे एक प्रकारचा दृष्टीदोष नष्ट करणे, म्हणजे पुढे आहे तो इंटेन्सिटी कंट्रोल आणि ॲस्टिग्मेशन पुढे दिलेला आहे. इथे पाहू शकतो इंटेन्सिटी कंट्रोल. द इंटेन्सिटी ऑफ बीम ऑन द स्क्रीन कॅन बी चेंज्ड बाय इंटेन्सिटी कंट्रोल पोटेन्शियोमीटर विच चेंजेस द ग्रीड पोटेन्शियल विथ रिस्पेक्ट टू कॅथोड. ओके, इथं ॲक्च्युली काय होतं आहे, ग्रीडचं पोटेन्शियल चेंज केलं जातं विथ रिस्पेक्ट टू कॅथोड. द ग्रीड पोटेन्शियल कंट्रोल्स द अमाउंट ऑफ इलेक्ट्रॉन leaving the cathode, controlling the intensity of the beam. Calibration circuit. For calibration purpose, laboratory CRO have an internally generated and stabilized voltage of known amplitude. Usually, calibrating voltage has a square waveform. Calibrated circuit. Okay, calibrate करणे म्हणजे मोजण्यायोग्य बनवणे. ओके, कॅलिब्रेशन करणे. कॅलिब्रेशन सर्किट कशासाठी पहा, फॉर कॅलिब्रेशन पर्पज. Laboratory CRO have an internally generated and stabilized voltage of known amplitude. ओके, लॅबोरेटरीमध्ये असणारे जे सिग्नल्स आहेत ते स्टॅबिलाइज्ड व्होल्टेज आणि नॉन ॲम्प्लिट्यूड असणारे असतात. युजली कॅलिब्रेटिंग व्होल्टेज ॲज अ स्क्वेअर वेव्ह फॉर्म. ओके, कॅलिब्रेटिंग व्होल्टेज जे आहे ते युजली स्क्वेअर वेव्ह फॉर्ममध्ये असतात. ॲस्टिग्मॅटिझम म्हणजेच एक प्रकारचा दृष्टीदोष. इन मोस्ट ऑफ द ऑसिलोस्कोप, काही ऑसिलोस्कोपमध्ये अँड ॲडिशनल फोकसिंग कंट्रोल इज मार्क्ड. ॲडिशनल फोकसिंग कंट्रोल हे मार्क केलेलं असतं, विच इज यूज्ड टू करेक्ट अँड इफेक्ट जस्ट सिमिलर टू astigmatism in optical lenses. To focus the spot correctly, it is necessary to stop it near the center of the screen. By switching off the time base and adjusting the X and Y positioning controls, the spot is then made as sharp as possible by successive adjustment of focus and astigmatism controls. Okay, syllabus topic 5.5.3 युजेस ऑफ ऑसिलोस्कोप CRO. आता CRO किंवा ऑसिलोस्कोप यांचा वापर कुठे कुठे होतं पहा. युजेस ऑफ ऑसिलोस्कोप CRO आर फॉलोज. हे विचारलेलं आहे समर 17च्या एक्झाममध्ये 4 मार्क्ससाठी. स्टेट एनी 8 ॲप्लिकेशन्स ऑफ CRO. ठीक आहे. फॉर मेजरमेंट ऑफ पीक व्होल्टेज. ओके, पीक व्होल्टेज म्हणजे जास्तीचं व्होल्टेज मेजर करण्यासाठी. फ्रिक्वेन्सी मेजरमेंट, टाईम पिरियड मेजरमेंट. फ्रिक्वेन्सी मेजरमेंट करण्यासाठी, टाईम पिरियड मेजरमेंट करण्यासाठी ऑसिलोस्कोप वापरतात. फेज डिफरन्स मेजरमेंट, पल्स विड्थ मेजरमेंट, डिले टाईम मेजरमेंट. ओके, त्याचबरोबर इथे बरेचसे ऑसिलोस्कोपचे वापर आहेत, युजेस आहेत. राईज टाईम अँड फॉल टाईम मेजरमेंट्स अँड ऑल्सो फॉर मेजरमेंट ऑफ टेम्परेचर, स्ट्रेन, प्रेशर एट्सेट्रा विथ सुटेबल ट्रान्सड्युसर्स. स्टडी ऑफ लिसाजियस फिगर्स, मेजरमेंट ऑफ डिग्री ऑफ मॉड्युलेशन्स. ओके, मेजरमेंट ऑफ डिग्री ऑफ मॉड्युलेशन्स, स्टडी ऑफ लिसाजियस फिगर्स, ट्रेसिंग ऑफ हिस्टेरिसिस लूप फॉर मॅग्नेटिक मटेरियल. CROs are also used in radars, televisions. CRO हे रडार्समध्ये आणि टेलिव्हिजन्समध्ये सुद्धा वापरले जातात. CRO म्हणजे कॅथोड रे ऑसिलोस्कोप, ज्याचा स्टडी आपण आत्ता केला. फॉर ट्रेसिंग ट्रान्झिस्टर कर्व ट्रेस करण्यासाठी. टू चेक फॉल्टी कॉम्पोनंट्स चेक करण्यासाठी सुद्धा CRO वापरतात. टेस्टिंग ऑफ टेलिव्हिजन रडार्स. ठीक आहे. मेजरमेंट ऑफ व्होल्टेज करंट, tracing of BH curve and hysteresis loop of magnetic material. To test AF circuits for different types of distortion and other spaces. Oscilloscope to test transistor curve. To display the response of tuned circuit. Okay, tuned circuitचा रिस्पॉन्स डिस्प्ले करण्यासाठी सुद्धा CRO वापरतात. In engineering applications like for engine pressure analysis, to study stress, strain, torque, acceleration, etc. complex waveforms as a shortcut for Fourier analysis. ठीक आहे. स्टँडिंग वेव्स इन ट्रान्समिशन लाईन्स, मॉड्युलेशन पर्सेंटेज, रेडिएशन पॅटर्न्स ऑफ अँटेना. या इतक्या बऱ्याचशा ॲप्लिकेशन्समध्ये CRO हा वापरला जातो. ओके, अशा पद्धतीने CRO आणि त्याचे युजेस आता आपण पाहिलेत.
नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सिलेबस टॉपिक 5.5.3 मेजरमेंट ऑफ व्होल्टेज, ॲम्प्लिट्यूड, टाईम पिरियड, फ्रिक्वेन्सी, फेज अँगल, डिले लाईन, स्पेसिफिकेशन इत्यादी कशा पद्धतीने मेजर केलं जातं, CROच्या मदतीने CROच्या स्क्रीनवरती एखादी वेव्हफॉर्म आल्यानंतर त्याला कशा पद्धतीने वाचलं जातं, ओके, हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये आपण CROमध्ये असणारे सर्व ब्लॉक्स डिटेल्समध्ये पाहिलेत. ओके, त्याचबरोबर युजेस ऑफ ऑसिलोस्कोप किंवा CRO हा पाहिला. ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ह्याचे प्रत्यक्षात एखादा सिग्नल आला टाईम बेसचा किंवा ॲम्प्लिट्यूड असेल, फ्रिक्वेन्सी असेल, त्याला कशा पद्धतीने मेजर करायचं आहे. ओके, इथे पाहू शकतो आपण हा ऑब्झर्वेशन्स अँड मेजरमेंट ऑन CRO. ठीक आहे. सिलेबस टॉपिक 5.5.3a ऑब्झर्वेशन्स अँड मेजरमेंट ऑन CRO हे लेक्चर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. म्हणून नेक्स्ट लेक्चरसाठी, नेक्स्ट व्हिडिओसाठी पाहत राहा SRG टेक्निकल. आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.